नाही नाही बघा, मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. तुम्ही कोणाच्याही नावाने आम्हाला नोटीस पाठवूच कशी शकता? दादा काय बोलतोयस तू? ती काय कुणीही आहे का? बहीण आहे शैला आपली. तू जरा गप्पा बसशील का? नाही तुम्हाला बोलत नाहीये, तुम्ही बोला. हे बघा, तुम्ही चुकीच्या नावाने आम्हाला नोटीस पाठवलेली आहे. हे घर आप्पासाहेबांचं आहे. कोण आप्पासाहेब म्हणजे? दामोदर निवासचे मालक आप्पासाहेब. दादा नाव सांग त्यांना आप्पासाहेबांचं. त्यांना काय ठाऊक आप्पासाहेब? मी बोलतो का बोलणारस तू? बोल. हॅलो, आप्पासाहेब. आप्पासाहेब म्हणजे दामोदर देशपांडे यांचं घर आहे हे. आणि त्यांच्यानंतर चंद्रकांत देशपांडे आणि सूर्यकांत देशपांडे यांचं घर आहे. अहो, तुम्ही शैलाच्या नावाने आम्हाला नोटीस पाठवली. काय झालं? चुकलं कसं असा? नाही नाही, हे बघा, तुमच्या चुकीला माफी नाहीये. एक काम करा, तुम्ही आता आमचा संपूर्ण कर माफ करा. नाही करणार म्हणजे काय? नाही येतो ना, मी येईन पर्सनली, येतो मी. आणि एक लक्षात ठेवा, हा जो मी फोन केला ना तुम्हाला, त्याचे 2 रुपये तुम्हाला द्यावे लागतील मला. तुमच्यामुळे माझं 2 रुपयाचं नुकसान झालंय. ऐका. हॅलो 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 हॅलो. ठेवला फोन? काय म्हणाले? काय करे फोन ठेवला? मी म्हटलं 2 रुपयाचं नुकसान झालंय. खड्ड्यात घालते 2 रुपये. मी देतो तुला वाटल्यास. काय माणूस आहे तू? या घराचा मालक कोण आहे त्याबद्दल काय म्हणाले ते? मी? आप्पासाहेब धन्यवाद. मला अजिबात कल्पना नव्हती की एवढं प्रेम आहे तुमचं माझ्यावर म्हणून. हा अख्खा वाडा तुम्ही माझ्या एकट्याच्या नावावर केलात. पण दादा तू काळजी करू नकोस. अरे माझ्या नावावर काय आणि तुझ्या नावावर काय एकच ना. मी तुला नाही घराबाहेर काढणार. हात काढ. तू माझं नीट पूर्ण ऐकून घेशील? तू त्यांच्या ऑफिसला जा आणि नीट चौकशी कर असं म्हणायचं होतं मला. हो जातो. आणि ऐक, नुसती चौकशी करायची नाही, त्यांना जाब विचारायचा. काय हे असं झालंच कसं? पण हे खरंच शैलाच्या नावावर असेल तर? वेडा आहेस का तू? नाही नाही, असं कसं असेल? हे बघ, हे घर आप्पासाहेबांच्या नावावर आहे. शैलाच्या नावावर कसं असेल? नाही नाही, तू एक काम कर सूर्या, त्यांच्या ऑफिसला जा आणि सगळे रेकॉर्ड्स नीट चेक करा. मी जातो, चौकशी करतो. पण तिथे गेल्यावर कळलं की खरंच तिच्या नावावर आहे तर? अरे देवा, मग तर या घरावर केलेला सगळा खर्च वाया जाणार. हे टेकू वाया जाणार. पपुल्या, नुपुल्या. हिचं काय आहे? दादा सावकाश दादा, माती पडते. दादा सावकाश. ब्युटिफुल. वा. पपुल्या, नुपुल्या, चंदुल्या. आहे की नाही कार्टेप? मस्त. कार्पेट नाही ग, कार्पेट म्हणतात त्याला. हा, तेच ते छान आहे की नाही? गेले हे पण पैसे वाया गेले. हो, शुभ बोल, ते अजून काढायचंय. अय्या वहिनी, किती छान दिसतंय कार्पेट. 4500. दादा अगं माती पडून परत गालीच्या खराब होतोय. काय 4500 रुपये? अगं एवढे पैसे खर्च करायला तुला कोणी सांगितले होते? म्हणजे आपल्या घरासाठी आपण नाही करायचं तर कोणी करायचं? तेव्हा मी आणखी बरंच शॉपिंग केलं बरं का. कुशन कव्हर, गादीवर घालायच्या चादरी, युटर्न, ते पडदे खिडकीचे. अगं ते कर्टन. हा तेच बनियान. आपल्या घराला आपण सजवायला हवं की नाही? बनियान घर सजवायला? नाही, हे तुझ्या पप्पांसाठी रे. म्हणजे आता एवढं मोडकळीला आलंय तर आपल्याला झाकायला हवं की नाही? पप्पा मोडकळीला तुम्ही? बस, काय बोलतेस? आता लोकांना संशय येतोय. अहो तुम्हाला नाही बोलत आहे मी, घराबद्दल बोलते. वहिनी काही म्हणा, तुमचा चॉईस खूप मस्त आहे. थँक्यू ग बाई. तुला माहितीये का विजू, असं घर सजवल्याने ना असं घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि मरगळ अशी दूर होते, असं माझा दादा म्हणतो. दादा? तिच्या दादाला ऐकायला येत नाही, बोलण्याची फार हौस आहे. काही म्हणालात तुम्ही दादाबद्दल? नाही, मी कशाला बोलू. ऍक्च्युली तुला शॉपिंगची खूप हौस आहे हे सांगतो तुम्ही सूर्याला. नक्की? नाही पण खरंच छान आहे हा गालीच्या. हो ना आई साहेब, खूप छान आहे की नाही गालीच्या? अजूनही मी बऱ्याच गोष्टी आणल्यात, बघा ना तुम्ही पण. पपुल्या छान आहे ना रे गालीच्या? बघा काय करतोय. अरे कसा आहे ते बघतोय. एवढं असं करू नसं. अय्या, आता माझ्या लग्नाची सुपारी पण या नवीन गालीच्यावर फुटणार. हो नुपड्या, आता लग्नाची तयारी सुरू झालेलीच आहे. मुलंही बघायला येत आहेत. आता हा गालीच्या बघून तुला पसंत करतील बघ मुलं. अय्या पप्पा, तुम्ही आईला गालीच्या बघून पसंत केलं होतं? यांच्या घरी गालीच्या एक गोंडपाट होतं, बरं होतं ते आवडलं म्हणून हिला पण पसंत केलं. शट अप. मी पण तुमच्या केळीच्या बागा बघून तुम्हाला पसंत केलं. आता काय होतं?
आता त्या पण नाहीत आपल्या. बरं झालं दादा तुझं लग्न आधीच झालं. जरा गप्प बस रे. वहिनी या गालीच्या मुळे ना आपल्या घराला शोभा आली हा. आली की नाही ते सांगते छान मी. दिसते. भाऊजी काका काका अरे हळू. भाऊजी ओ हे काय हे चप्पल घेतली, नवीन चप्पल. अरे काय एवढा खराब गालीच्या कोणी आणलाय? अरे केवढे डाग, अरे डाग पडले त्याच्यावरती. कोणी आणला? लता काकू. अहो काय लत, फुल गंडवलेलं आहे तुम्हाला. एवढा डाग पडलेल्या गालीच्या आणून दिला. तर जरा बदलून यावं आपण. अरे ए तुझ्यामुळे झालाय खराब तो. माझ्यामुळे तुला खाली बघून चालता येत नाही का रे? खाली बघून चाललो तर समोरची माणसं कशी दिसणार? हा मग त्यांच्यावर आपटलं तर ते शिव्या घालणार. माय गॉड भाऊजी 4500 चा होता हा गालीचा. 4,500. सॉरी. थांबा मी साफ करतो ना. झालं सगळं आता ते अजून खराब करा. बघा काय चाललं ते डिस्टिंग्विश आहे सगळं. हा, करतो. थांबा साफ करतो ना आता मी. आता यांनी काय केलं? अरे देवा आजचा दिवसच खराब आहे हा. तरी पंचांग बघून बाहेर पडले होते. आई आपण खाली जाऊन बघूयात का? हो चल. किती वेळा सांगितलं काहीतरी उद्योग करून ठेवू नका. ऐकलं तर शपथ ना हा माणूस म्हणजे ना. लता विषय सोड. तुला माहिती ना जयंता कसा आहे. झालं मला समजवा. यांना बोला ना यांनी काय केलंय बघा. आपण लता वहिनी तुम्हीच म्हणालात ना मला नंतर की खराब करा म्हणून. अरे ती रागावून म्हणाली रे तुला. आता तुमची बायको रागावून बोलते की प्रेमाने बोलते मला कसं कळणार? काय 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 झालं? काय नाही गालीच्यावर टेक्स्चर केलं. बघा कसे बोलतायत बघा. ओ खराब केलाय भाऊजी तुम्ही गालीच्या माझा. अहो वहिनी त्यांच्याकडून चुकून झालं असेल. एक मिनिट बाबा. झालं आता दोघं बापलेकानी म्हणून गालीच्या खराब करा. अरे काय रे हे? काही नाही होऊ शकत आई साहेब. ही लोक घरात असेपर्यंत नवीन काही करायलाच नको या घरात. हे बघा त्यांना खरंच काही माहिती नसेल म्हणून ते चप्पल घालून आत आले असतील ना. हो का शैलावंश तुम्ही अजिबात यांची बाजू घ्यायची नाही हं? एक तर या घरात कुणाला काही करायला नको. मी माऊली करते या घरासाठी तर ते तुम्हाला बघवत नाही. मुद्दाम करताय ना तुम्ही लोक. मुद्दाम करताय का ना? वहिनी अहो काय बोलताय? मुद्दाम कोणी करतं का असं? मुद्दामच करतायत. रोज चप्पल बाहेर काढून येतात. आज चप्पल घालून आत आले. हा त्या गालीच्यामुळे माझं लग्न मोडणार. नको ना असं म्हणूस. हे बघ सगळं चांगलं होईल. दुपार तू काय काळजी करू नकोस. मी आहे ना मी सगळं बरोबर करतो. तुझं लग्न नाही पडून देणार मी. कितीला आणला गालीच्या सांगा मला. हो जरा शांत राहा ना तुम्ही. नाही सांगू तर ना कितीला आणला गालीचा एवढा? काका 4,500 रुपये. अरे तू पण बाबा राहू देत आपण नंतर दे. बाबा ते घ्या. हे 10 रुपये आत्ता देवा. बाकीचे 4,520 नंतर देतो. काका 4,490 रुपये राहिलेत. मग बाकीचे टिप. माय गॉड. अरे यश का धड्या. तुला केळ्यांचा हिशोब करायला सांगितला तर तुला जमत नाही. हे नको ते बरोबर जमतंय. बोला माझ्या येशुदासलाच बोला तुम्ही. कोण येशुदास? अहो आपलं लेकरू. हा इसम मला टीप देतो आणि तुम्ही काहीच बोलत नाही. शी. तुम्ही चला आत चला बरं. आत चला तुम्ही. मी कशाला? चला तुम्ही आतमध्ये. बाकीचे नंतर देणार. हा ठीक आहे चला. आत्ता आत चला. दादा तू काहीतरी बोल ना लता वहिनींना. किती बोलताय? हो काका. परत आता यांची भांडणं झाली ना तर मला अजिबात नाही चालणार. नाही मी काळजी घेईन. शैला आत्याला खूप वाईट वाटलं असेल. थांबा मी बघून येते. आत्या नक्की आलो बेटा. दादा आणि ती नोटीस आल्याचं घरात कुणाला बोललो नाहीत आपण अजून. कसली नोटीस? नाही काही नाही. तुला काही नाही. ते वेगळं आहे. आमच्या केळ्यांच्या हिशेबाबद्दल बोलत होतो मी. सूर्य तू जरा जाऊन येऊ. ते नावाचं पाहिलं ना. गप बोल. अजून मोठ्याने बोल. काय व्यवहारातल्या गोष्टी. जा तुझा. मी येतो जाऊन. मामा कुठे चाललेस तू? मला पण एम्बसीत जायचंय. वाटलंस मी तुला सोडतो ना. चालेल ना चल. नाही सूर्या निघ तू. मामा अरे सॉरी मगाशी बाबांनी जे काही केलं आय एम सो सॉरी फॉर दॅट. अरे नाही राहू दे. तसंही आता हे घर काय ते. तू मी येतो जाऊन. दादा सांगा. नाही हो पाणी बिणी दे. आलो.
चला बरं तुम्ही. कुठं झाला बसा. पुढे इकडे या. अहो, काय असं लहान मुलासारखं करता? इकडे या. मला बसा. आठवण कसं कोण बसा बसा इथे. शांत देवासारखे बसून राहा. व्हॉट इज नॉनसेन्स. हा असू दे नॉनसेन्स. बसा. तू पण बस. तुम्ही बसा आधी. शांत देवासारखे बसून राहा. हा. अगं शैला बंद काय कर. अगं कोंडून काय ठेवतात मला त्यांच्या गालीत त्याचे पैसे द्यायचे. अरे उघडा. कधी कुठे अगं, कसं अरे- वागायचं कधी कळणार आहे माझ्या नवऱ्याला काय माहिती. आत्या काय करतेस ग? अगं बघ ना, लता वहिनीने आणलेल्या गालीच्या ह्यांनी खराब केला. बघितलंस ना तू. काकू बोलल्याचं वाईट वाटलं का ग तुला? तसं नाही ग, त्यांचं बोलणं नाही मी इतकं मनावर घेत. पण हे सुद्धा ना, अगं काकानं अजिबात मुद्दाम नाही केलं खरंच. ते मला माहितीये. पण आज देवळात जायचं होतं की नाही, नको त्या ठिकाणी जाऊन आले. घरी येऊन हा सगळा तमाशा केला. लता वहिनी चिडणारच ना मग. अगं काकूच्या पण मनात काही नसतं ग खरंच. ते सुद्धा माहितीये ग बाळा मला. म्हणून तर मी त्यांचं बोलणं कधी मनाला नाही लावून घेत. दादाने आणि वहिनीने माझ्यासाठी किती केले हे मी नाही विसरू शकणार कधी. अगं शैला असं काय करते. ऐक आपल्याला मंदिरात जायचंय की नाही दर्शनासाठी. आला ना तुम्ही मंदिरात जाऊन, आणि त्याचा प्रसाद पण खाल्लाय ना, काही गरज नाही आता बाहेर जायची. अगं शैला मी असं आता नाही करणार. मला बाहेर काढ प्लीज. पण मग तू काय आज दिवसभर कोंडून ठेवणार काकाला? हो. ए नकटू मला बाहेर काढ प्लीज. अगं मी 20 रुपये देतो गालीच्यासाठी आत्ता लगेच. ऐकतेस ना, हे लता वहिनींना टिप देणार. काय करायचं या माणसाचं ना खरंच कळत नाही. कधी कधी वाटतं ना हे घर सोडून निघून जावं. नको ना असं बोलू आत्या. काय झालं? व्यवस्थित आहात ना? आत्या काकाला काही झालं नसेल ना ग? काका बरं आहेस ना रे? देवा, हे सुखरूप असू दे. मी 16 सोमवार करेन. आत्या आधी आज जाऊया. हा. हो चल चल. आले 1 मिनिट. काय 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 होतंय तुम्हाला? काय होतंय? काय हो तुम्ही? किती घाबरलो आम्ही. काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? अगं मस्करी केली. ही ना अशी सारखी नाटकं सुरू असतात बघ यांची. माझी नाटकं नाहीतर कोणाची. सूर्या, अरे वा, खुश दिसतोस. म्हणजे आपलं काम झालंय. हा सगळं एकदम ठीक आहे. तू झाडलंस ना त्यांना? नाही सगळं ठीक आहे म्हटल्यावर कशाला झाडायचं ना उगीच. काय सगळं ठीक आहे? ते आपल्याला अशी नोटीस पाठवूच कधी शकतात? दादा बरोबर आहे नोटीस त्यांची. आपल्याला पैसे भरावे लागणार आहेत. एक मिनिट सूर्या, मी काय विचारतोय कळतंय तुला? काय मी नावाबद्दल विचारतोय. नावही बरोबर आहे. काय? हा आपला हा वाडा आहे ना आपल्या शैलाच्या नावावर आहे. शैलाच्या नावावर? असं कसं शक्य आहे? शैलाच्या नावावर वाडा आहे हे आपल्यालाच कसं माहित नाही? बरं, हे सगळं आपल्याला आई साहेबांनी पण सांगितलं नाहीये. राहून गेला असेल अरे. सूर्या, असं कसं राहून जाईल? नो. आई साहेब, हे खरंय? हो. इतकी वर्ष मी सांगितलं नाही तुम्हाला, पण हे घर शैलाच्या नावावर आहे. आई साहेब, तुम्ही हे असं का केलं? आम्हाला का नाही सांगितलं? का लपवलं आमच्यापासून? म्हणजे आम्ही एवढे वाईट आहोत का? नाही तसं नाहीये, पण दामोदर रावांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं कसलं वचन? की या बाबतीत कोणाशी बोलायचं नाही, खरं काय ते सांगायचं नाही. आता तुम्ही विचारलत म्हणून सांगते. अच्छा, दामोदर रावांना वचन दिलं होतं का? ठीक आहे. आपा बोला. नाही, नुसते असे उभे राहू नका, बोला. असं का केलं तुम्ही? आम्ही जिवंत असताना हे घर तुम्ही शैलाच्या नावावर का केलं? बोला ना, मला उत्तर हवंय, मला कारण हवंय. असं का केलं तुम्ही? अरे त्याचं कारण. नाही, बोला ना, बोला. कुठल्याही आवाजात बोला. आई साहेबांच्या आवाजात बोला तरी चालेल, पण मला उत्तर हवंय. असं का केलं तुम्ही? ए गाढवा, मी बोलते. कारण हा वाडा, केळीच्या बागा हे सगळं शैलाच्या वडिलांच्या मालकीचं होतं. दामोदरराव फक्त व्यवहार सांभाळत होते.
अच्छा, म्हणजे आत्ता कळलं तुला एवढा हिशेब वगैरे काय येतो, व्यवहारात काय एवढा इंटरेस्ट आहे. दादा तू आप्पांवर गेलास. सूर्या चुप. शैलाची आई गेली त्यानंतर त्यांनी संन्यास घेतला. आप्पांनी? अरे आप्पा कशाला संन्यास घेतील? नाही हो. शैलाच्या वडिलांनी. आईसाहेब तुम्ही शांत व्हा. शैलाच्या वडिलांनी हे सगळं दामोदररावांच्या हातात सोपवलं. पण दामोदरराव खूप स्वाभिमानी. त्यांनी सगळं शैलाच्या नावावर केलं. हा गुण मात्र तुझ्यात नाही आला. हं? तू जर गप्पा बसशील. काय गरज होती शैलावंश असं करण्याची? आता हिला काय झालं? मला काय माहिती. या लताच्या ना तोंडाला बांध घातला पाहिजे. येता जाता सारखी त्या शैलाच्या पाठीमागे लागलेली असते. आईसाहेब तुम्ही चिडू नका, मी बघतो. काय गरज होती शैलावंश असं करण्याची? खांद्यावर डोकं दिले त्याचा वापर करत जा ना. का केलं तसं? ए लता, जरा हळू बोल ना, माती पडते सगळी वरून. मातीच झाली आयुष्याची ही अशी माणसं घरात असल्यानंतर. नवीन काही आणायलाच नको, त्यापेक्षा वाडा पडलेला बरा होता. लता काय झालं आता? यांनी खराब केलेलं कार्पेट मी धुतलं. मी वहिनींना म्हणाले सुद्धा की हवं तर मी ते स्टार्च करून देते. म्हणजे पहिला स्टार्च. हा म्हणजे किती अक्कल आहे बघा तुमच्या बहिणीला. नाही 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 पण नेमकं झालंय काय? काय झालं? अगं एवढं महागडं मी ते कार्पेट आणलेलं तुझ्या लाडक्या हाताने धुतलं त्याला. खसा खसा धुतलं, चिंध्या चिंध्या केल्या ग त्याच्या. अरे बापरे, म्हणजे तर माझं लग्न कधीच नाही होणार. नट्टू, असं नको ना बोलूस. सगळं चांगलं होईल. सगळं चांगलं होणार आहे ना बिजू. हे अशी माणसं घरात असली की सगळं चांगलं होतच. काय ग बाई, काय अक्कल आहे का हो तुम्हाला जराशी तरी शैलावंश? जरा तरी. तर जयंत भाऊजी घरात येऊन इतकी गडबड करतात, इतका गोंधळ घालतात. मी कधी बोलले पपुल्या? नाही. कसं सहन करायचं या लोकांना? या घरातून निघून जात होतं ना तेच बरं होतं राजा. मामी, आम्ही उद्याच्या उद्या इथून निघून जाऊ. ओके ओके ओके. वहिनी एक मिनिट. शैला कुठेही जाणार नाही. व्हॉट? काय बोलताय तुम्ही? कारण हे घर तिच्या नावावर आहे. हा वाडा आहे, केळीच्या बागा, ही सगळी जायदाद आहे ना शैलाची आहे. ती मालकीण आहे त्याची. अरे हे काय बोलतोयस तू? नाही नाही रे, हे सगळं खोटं आहे. हे खरं आहे शैला. आणि वहिनी, शैला आपल्याकडे राहत नाही. हं? आपण सगळे तिच्या घरात राहतो. आणि वर तुम्ही तिलाच ऐकवताय काही काही. कसं शक्य आहे? हे बघ सूर्या, लतावेनी मला काहीही बोलले तरी मला खरंच त्याचं काही वाटत नाही. पण नाही रे, हे सगळं खोटं आहे. नाही शैला, हे खरंच खरं आहे अगं सगळं. आईसाहेब, सूर्या बोलतोय ते सत्य आहे. या घराची खरी मालकीण शैला आहे. काही काय बोलताय आईसाहेब? अगं हा या शैलावंश हो. आपल्या घराची मालकीण. काय? अहो पटेल असं तरी बोला ना. यांना एक काडीची तरी अक्कल आहे का यांना? वंस, एक मिनिट. काय? हा काय ग लता, काय म्हणत असतेस तू? मी आहे लता, बघाच तुम्ही आता. आता सांग, या घरात उपरं कोण आहे ते? इतकी वर्ष मला सतत बोलत राहिलीस तू आणि मी गपचूप सगळं ऐकून घेत राहिले. देव वरून सगळं बघत असतो या गोष्टीवर आज माझा विश्वास बसलाय. आता ना या वाड्यातून तुम्हाला जावं लागणार आहे. तुम्हाला सतत टोमणे मारत असतेस ना ग मला. हा काय ग? आई, जाऊ दे ना ग, कशाला बोलून दाखवायचं आपण? तू का गप्प बसू मी? अरे इतक्या वर्षानंतर आज मला काहीतरी बोलून दाखवायची संधी मिळाली, ती पण लताला. आता या घरात जर राहायचं असेल ना, बरं का लता, आता या घरात जर राहायचं असेल तर मी म्हणेन तसंच वागायचं. कळलं ना? बस म्हणलं की बसायचं. बस. बस. आणि उठ म्हणलं की उठायचं. ते तुमचे जयंता भाऊजी
किती घरात गडबड करतात हो. काही त्यांचं ताळतंत्र असतं का घरामध्ये? वाटेल तेव्हा येतात, वाटेल तेव्हा जातात, वाटेल तसे वागतात. वहिनी ओ किती वेळा तुम्ही तेच तेच बोलणार आहात आता? हो ना काकू, अगं जाऊ दे ना, सोडून दे. पण तुझा आवाज बसायला लागला ग, जाऊ दे. जाऊ दे ना वहिनी. दादा, शैलाला जर कळलं ना या सगळ्या याची मालकीन ती आहे तर काय होईल वहिनींचं ना?